महालक्ष्मी माता की आई राजा। येरवडा गांधीनगर परिसरात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली कोल्हापूर महालक्ष्मी मोफत आशीर्वाद यात्रा ही केवळ धार्मिक उपक्रम न राहता समाजाशी थेट जोडलेले आणि विश्वास निर्माण करणारे नेतृत्व अधोरेखित करणारी ठरलीये। कोमलताई अभिजित वाघचौरे, अभिजित दादा वाघचौरे आणि तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल जाहीर सर यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या यात्रेमध्ये महिलांसाठी सुरक्षित प्रवास, नियोजनबद्ध व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली। प्रशासनाशी योग्य समन्वय साधत संपूर्ण आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं यशस्वीरित्या पार पडले। आज आम्ही 2 ते 2,500 महिला इथून नेत आहोत आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या मागे असाच राहणार आहे आणि मतरूपी ह्यांनी तो आशीर्वाद आम्हाला नक्की मिळणार आहे। जय श्रीराम। ही आशीर्वाद यात्रा काढण्यामागे की आपल्या येरवडा गांधीनगर भागातील ज्या काही माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना आम्हाला अंबाबाईला घेऊन जायचं होतं। अनेक माता भगिनींना आम्ही फिरत असताना आमच्याकडं विनंती केली की दादा आम्हाला अंबाबाईच्या दर्शनाला जायचं आहे। त्यानिमित्त मग आम्ही सौ कोमल अभिजित वाघचौरे यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही या आशीर्वाद यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं। काय आवाहन करणार? भाविकांना एवढीच विनंती आहे की ह्या आपल्या महाराष्ट्रावरती जे काही संकट आहे, ह्या देशावरती जे काही संकट आहे, हे संकट टाळावं हीच तुम्ही सर्वांनी आई तुळजाभवानीला साकडं घालावं, आई भवानीला जगदंबेला साकडं घालावं, अंबाबाईला साकडं घालावं आणि आपल्या देशावरचं जे काही संकट आहे, जी काय गोरगरिबी आहे, शेतकऱ्यांवरती जे काही संकट आहे हे दूर व्हावं एवढीच या यात्रेच्या निमित्त आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही जातो। तर या ठिकाणी आशीर्वाद यात्रेचं आयोजन केलं, काय सांगा? आज खूप छान महिलांनी प्रोत्साहन दिले, सगळ्या सकाळी उठून लवकर आल्यात, यातच आम्हाला आशीर्वाद रूपी मिळालं। येरवडा परिसरातील सुमारे 3,000 महिलांना कोल्हापूर दर्शन करण्यासाठी अभिजित दादा वाघचौरे व कोमलताई वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व येरवडेकर महिला या ठिकाणी दर्शनाला जात आहेत। तसं पाहिलं तर येरवडा भाग हा सगळा वस्ती विभागाचा भाग आहे। रोज महिलांना रोजचंच घर, काम, चूल मूल यातून बाहेर पडणं एकदम अवघड असं आहे। अशात कुठंतरी एक दर्शनासाठी जेव्हा आम्ही घरोघर प्रचाराला फिरत होतो तेव्हा लक्षात आलं की महिलांनी अपेक्षा व्यक्त केली अभिजितदादाकडे की आम्हाला कुठंतरी तुम्ही एक देवदर्शनाला घेऊन चाला। त्यानंतर सर्व मुलांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र बसून कुठं जायचं तर मग कोल्हापूर दर्शन करूया असं सर्वानुमते कार्यकर्त्यांमध्ये ठरलं आणि लगेच निर्णय घेऊन आज 25 तारीख होती, सर्वांना सुट्टी असती आणि महिला देखील एवढ्या उत्साहाने आज या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि देवीचा आशीर्वाद हा आमच्या सर्वांच्या पाठीशी, येरवडेकरांच्या पाठीशी राहील असं मी आज या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून सर्वांना धन्यवाद देतो। याच यात्रेदरम्यान येरवडा गांधीनगर मधील माता भगिनींचा स्पष्ट आवाज ऐकू आला। येरवड्यात कोमलताई सारख्या तरुण, संवेदनशील आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांची आज खरी गरज आहे असे मत यात्रेत सहभागी महिलांनी आणि नागरिकांनी व्यक्त केले। सर्व महिलांसाठी कोल्हापूरच्या यात्रेचं दर्शनासाठी आयोजन केलं, काय सांगाल आजच्या प्रसंगी? जय श्रीराम। आजच्या येरवडा भाग क्रमांक 6 या नागरिकांच्यासाठी कोमलताई वाघचौरे यांनी जे आयोजन केलेलं आहे महालक्ष्मी दर्शन आणि जवळजवळ 3,000 लोकांना, भाविकांना दर्शनासाठी नेत आहे, ते त्यांना महालक्ष्मी आशीर्वाद देवो यासाठी मी समस्त गावकरी मंडळ येरवड्यातर्फेही प्रार्थना करतो। त्यांना देवी नक्कीच आशीर्वाद देतील। आज आपण बघतो येरवड्यासारख्या परिसरामधनं जे युवक येरवड्यासारख्या परिसरामधनं आता निवडणुकीला उभे राहतात, तर अशा चेहऱ्यांना संधी देणं खूप गरजेचं आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता सध्या ज्यांना आत्ताच्या घडीला नवीन पिढीलाच प्राधान्य द्यायला पाहिजे, कारण एकदा 3-3, 4-4 वर्ष जे नगरसेवक होतात ते नंतर गब्बर होऊन कुठल्याही प्रकारची कामं करत नाहीत। त्यामुळे नवीन पिढीला निवडून आणण्यात सर्वांनी सहकार्य करावं आणि एकमताने त्यांना निवडून आणावं ही आमची इच्छा आहे। कोमलताई वाघचौरे यांनी खूप छान ट्रिप काढली आमच्या महिलांसाठी। खूप जागून ट्रिपा निघत होत्या, आम्ही ऐकत होतो, पण आमच्या वार्डमधून 6 नंबर वार्डमधून कुणीच नाही काढली ट्रिप। हे कोमलताई वाघचौरे ट्रिप आमच्या महिलांसाठी खूप खूप त्यांचे आभार आहोत। महिलांचा सन्मान, त्यांच्या प्रश्नांना समजून घेण्याची भूमिका
आणि प्रत्यक्ष कृतीतून काम करण्याची शैली, या सगळ्यांमुळे कोमलताई आणि अभिजितदादा वागचौरे यांच्याकडे आज विश्वासानं पाहिले जाते. आज येरवडा गांधीनगरला गरज आहे कामातून उत्तर देणाऱ्या, संवेदनशील आणि समाजाशी घट्ट जोडलेल्या नेतृत्वाची. आणि तो विश्वास महिलांच्या शब्दातून स्पष्टपणे उमटताना दिसतोय. अभिजितदादा वागचौरे आणि कोमलताई वागचौरे यांनी जी यात्रा आयोजित केली आहे त्याच्यात येऊन आम्हाला खूपच आनंद झाला आहे. पुढची यात्रा खूपच छान होणार आहे. हां, अभिजित वागचौरे यांनी ही ट्रिप आयोजित केलेली आहे महालक्ष्मीची, कोल्हापूरची. तरी सगळ्या लेडीजला खूप आनंद होत आहे जाण्यामध्ये. तर आम्ही पण आमच्या घरातल्या 4 जणी निघालेलो आहे. तरी आमच्या त्यांना शुभेच्छा असणार आहे की बाबा त्यांच्या पुढच्या वाटचालीत त्यांना यश येवो, हीच आम्ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करू. तर त्यांना भरपूर मतांनी त्यांचा विजय हो, हीच माझी सदिच्छा. आणि देवीपुढे मी हीच प्रार्थना करेन. आम्हाला देवाला जाताना चांगलं वाटतंय. आम्ही निघालो दर्शनाला. धन्यवाद. या आशीर्वाद यात्रेमध्ये आपण भाविकांसाठी काय काय नियोजन केलेले सेवेचं? या आशीर्वाद यात्रेसाठी या सकाळी ज्या काय आपल्या माता भगिनी महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांच्यासाठी प्रथमतः आपण त्या ठिकाणी बसेस पाठवल्या. या ठिकाणी त्यांना चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली. ज्या ठिकाणी कोल्हापूर त्या ठिकाणी त्यांची जेवणाची व्यवस्था, जेवण झाल्यानंतर त्यानंतर आम्ही दर्शनाची तिथं व्यवस्था केलेली आहे. दर्शन झाल्यानंतर त्यानंतर महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तो कार्यक्रम झाल्यानंतर परत महिलांसाठी जेवण ठेवलेलं आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण कशा पद्धतीने दखल घेतली? आमचे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी प्रत्येक बसमध्ये 2-2 स्वयंसेवक राहणार आहे. त्याचबरोबर आमची एक महिला स्वयंसेवक जी आहे ती त्या बसमध्ये राहणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना ज्या ज्या काही गोष्टी सुखसुविधा लागतील, ज्या ज्या काही औषधोपचार लागतील त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्यासोबत घेतलेल्या आहेत.